संध्याकाळ झाली होती आणि मग चायचा टाईम झाला होता. मग त्यामुळे चला आता बरं पटापट भांडी घासून घेऊ दे. बेसिंगमध्ये भांडी दुपारची राहिली होती. आम्ही दोघांचं आमचं तो जेवलं होतं ना बाबू आणि मी, तर मध्ये भांडी राहिलेली ती घासून घेतली पटापट. आणि एका साईडला मग चाय ठेवला होता. चाय ठेवला ते होईपर्यंत म्हटलं पटापट कामावर करून घेऊ. तर तेव्हापर्यंत दिदू पण उठली आणि मग तिला ठेवलेलं खाली इतका सारा पसारा होता तो पण ठेवला आणि तिला घेतलं. ती काय करून देतच नाही. संध्याकाळी झाली का मग त्यात चाय पण मस्त गरम झाला होता. मग परत तिचं चत्रबरी उचलून घेतली. परत चाय उचलून ठेवला नेऊन. तर अंशला पण चाय पाहिजे होता. म्हटलं थांब आता पहिले झाडून घेऊ दे. सगळं झाडायला घेतलं तर दिदूला करून घ्यायला. दिदूचे पप्पा गेले होते हॉस्पिटलला आणि त्यामुळे मग तिला घ्यायला कोणच नव्हतं ना. मग त्यामुळे पटापट असं झाडून घेतलं. मधली कचरा आहे तर कधी कचरा काढून घेऊ दे. नंतर मग चाय पिऊ गरम. अंशला संध्याकाळी सांगितली का त्याला चाय खूप आवडतो. चाय नुसता प्यायला वाटतं. संध्याकाळी बिस्किट चाय लागतो त्याला. नंतर बघा मग त्या अंशला दिलेला. अंश बसला चाय पीत आणि त्याला बिस्किट दिलेला. त्यानंतर ते झाडू मारली. दिदूला असं एका साईडने ठेवलं चटेवरती. ती मग असं छानपैकी मस्त संध्याकाळी उठली ना तर ती मस्त मूडमध्ये असते. मग तिच्यासोबत थोडं खेळते. खेळ का तिला मस्त वाटतंय. पटापट सगळा उचलून घेतला आणि मग मी पण बसले मग चाय प्यायला. तोपर्यंत अंश खात होता आणि म्हटलं चला आता झाले का मोरकून. तोपर्यंत चाय पिऊन घेतला आणि नंतर मग चालले आता परत दिदू खेळते. तो परत मग स्वयंपाक करून घेऊया. स्वयंपाक झाला का मग दिदूला घ्यायला मोकळी असते मी. त्यामुळे मग पटापट कुकरला डाळ लावून घेतली आणि मग डाळ लावून झाली. मग एका साईडला मग लगेच आता भात पण बरं करून घेऊया. तोपर्यंत दिदू मग ती काय संध्याकाळी उठली का करून देत नाही. तिला एक माणूस लागतोच घ्यायला. तर दिदूचे पप्पा गेले होते हॉस्पिटलला. त्यांना झाला उशीर. त्यामुळे मग पटापट असं भात लावून घेतला. दोन साईडने भात डाळ करून घेतला. त्याला मग भाजी करून घेतली. ती कायच करून देत नाही आणि मग तिला घेऊन मला एवढं सारं असं करायला लागते.